सहर्ष स्वागत. दुपारच्या सत्रामध्ये आपण प्रवेश केलेला आहे. जरूर नक्कीच मित्रांनो, सकाळच्या सत्रापासूनचा जर विचार केला तर काही सामने आपल्याला हाय स्कोरिंग मॅचेस पाहायला मिळाले, तर काही सामने लो स्कोरिंग जरूर मॅचेस पाहायला मिळालेले आहेत. मयूर आणि सुशील, मयूर आणि सुशील सलामीची जोडी जरूर मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. या दोन्ही फलंदाजांनी मात्र पहिल्या सामन्यामध्ये आपली बहरदार कामगिरी जरूर स्प्रेश केली होती आपल्या संघासाठी, आणि दुसऱ्या फेरीमध्ये संघाला विजय मिळवून देण्याचं काम मात्र या दोन्ही फलंदाजांनी प्रामुख्याने जबाबदारी ती पार पाडली होती. तीच जबाबदारी या सामन्यामध्ये देखील पार पाडली जाईल का? प्रत्येक चेंडूवरती प्रश्न विचारले जाणार, कारण दोन्ही संघांनी मित्रांनो आपल्या पहिल्या फेरीतील सामने जरूर जिंकलेले आहेत आणि दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश जरूर केलेला आहे. तुषारच्या हातामध्ये गोलंदाजी सोपवलेली आहे. स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय हार्ड हिटर मयूर. तुषार गोलंदाज तुषार आहे. अकोट टप्प्याचा मारा जरूर पाहायला मिळाला होता. पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचला. व्हाईटच्या स्वरूपामध्ये अकाउंट ओपन केलं जातं. एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाईल. पहिल्याच बॉलवरती व्हाईट एक धाव जरूर आलेली आहे. आणखीन एक व्हाईट बॉल बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल जरूर पाहायला मिळतोय. कुठेतरी दिशा भरकटली जाते. तुषार गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. तुमच्याकडे वेग असून फायदा नाही, व्हेरिएशन असणं महत्त्वाचं आहे. लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी करणं तुम्हाला तितकंच महत्त्वाचं आहे या क्रिकेटमध्ये. यावेळी बॅटच्या रडारमध्ये होता, त्याला पाठवलंय, फेकून दिले जाते आउट ऑफ द पार्क. षटकार. मयूरच्या बॅटमधून घणाघाती प्रहार पाहायला मिळाला जातोय. षटकारच्या स्वरूपामध्ये 6 धावा टीमच्या टोटलमध्ये ऍड केल्या जातील. टीमची टोटल जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. तुषारवरती चढवला जातोय हल्ला. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. पॉइंट रिझन मध्ये चेंडू जरूर ट्रॅव्हल होतोय. एक धाव घेतली जाते. डीच्या स्वरूपामध्ये एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. 9 धावा धावफलकावरती जरूर लगावलेल्या आहेत. आता मात्र फटकेबाजीला जरूर सुरुवात झालेली आहे. तुषारला मात्र आता इथे गोलंदाजीमध्ये कमबॅक करावा लागेल आणि मयूरला थांबवावंच लागेल. प्रत्येक येणाऱ्या गोलंदाजासमोर मयूर नावाचं एक कडवं आव्हान जरूर उभं असणार आहे. मयूर त्यांना प्रत्येक चेंडूवरती प्रश्न विचारणारच. तुम्ही कशाही पद्धतीचा चेंडू टाका, त्याचं उत्तर मात्र मयूरकडे जरूर आपल्याला पाहायला मिळेल. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यावेळी वापरलं गेलं. लेग बॅकच्या स्वरूपामध्ये जरूर एक टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाईल. 10 धावा धावफलकावरती जरूर लगावलेले असतील. 3 बॉलचा खेळ झालेला आहे. 3 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक असेल. 10 धावा धावफलकावरती जरूर लगावलेले आहेत. आता मात्र स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहतो तो सुशील माफी असावी सुशील. यावेळी ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू खोदून काढला जातोय. लॉंग ऑन रिजन मधून सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षक आहे, येथील गॅदर करून फेकी केली जाईल, पण एकाच धावेवरती थांबवावं लागेल. मयूरने यावेळी मात्र थांबवलं जातंय. आपल्या साथीदाराला एकच धाव कंप्लीट केली जाते. 11 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळाल्यात. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. पहिले षटक जरूर मार्गस्थ आहे. 11 धावा जरूर खर्च केल्या जात आहेत. तुषार वर्सेस मयूर. फुल टॉस बॉल मिड ऑनच्या दिशेने जरूर चेंडू ट्रॅव्हल होतोय. नैसर्गिक व्यत्यय जरूर पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक येऊन फेकी केली. तत्पूर्वी 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. 13च्या घरामध्ये धावफलक जाऊन पोहोचते. पहिल्या षटक जरूर मार्गस्थ आहे. पहिल्या षटकाचा जर विचार केला गेला तर एक षटकार जरूर आला होता. षटकाराने स्वागत जरूर केलं होतं. तदनंतर मात्र कमबॅक करताना हा गोलंदाज पूर्णपणे एकेरी दुहेरी धावा खर्च करताना पाहायला मिळालेला आहे. आणि अशा प्रकारची गोलंदाजी आचरेवाडी संघासाठी करणं प्रत्येक गोलंदाजाचं काम असणार आहे. शेवटचा बॉल असेल पहिल्या षटकातील. या शेवटच्या बॉलवरती येईल का मोठा फटका? स्लोवर पद्धतीचा चेंडू. एकच धाव जरूर घेतलेली आहे आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा
काम मयूर या फलंदाजाने जरूर केले जाते. एक षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती. उर्वरित 12 चेंडूचा जरूर खेळ शिल्लक असेल. आता कोणता गोलंदाज येईल दुसरं षटक घेऊन? माफी असावी, 14 धावा धावफलकावरती आहेत. चूक भूल द्यावी घ्यावी मित्रांनो. सत्यजित गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. स्पीडअप करायचं आहे प्लीज मित्रांनो, विनंती असेल. आचरेवाडी संघाला विनंती असेल की स्पीडअप करायचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती दुसरं षटक मार्गस्थ आहे. सत्यजित गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मयूर ऑन स्ट्राईक. आडव्या बॅटने जरूर खेळला जातोय. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सीमारेषेजवळ गॅदर केला जाईल, फेकी केली जाईल. एकाच धावीवरती समाधान मानावं लागेल. 15 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत एका धावेनंतर. आता मात्र थोडंसं रणनीती इथून बदलावी लागणार आहे दोन्ही टीमला. आपल्या काय रणनीती आखावी लागेल, कशा प्रकारे फलंदाजी पाहायला मिळेल, दोन्ही बाजूने फटकेबाजी पाहायला मिळेल का, की गोलंदाज आपले कर्तव्य या स्पर्धेमध्ये दाखवून शांत ठेवलं जाईल या फलंदाजाला. लोअर फुल टॉस होता. पंचांचा इशारा बिमर. नो +1 म्हणजे या 2 धावा. बाय 1 गेट 1 फ्री. आणि यानंतरचा चेंडू फलंदाजासाठी सुवर्ण संधी, म्हणजे क्रिकेटमधील मेजवानी जरूर असणार आहे. 17 धावा फलकावरती जरूर असतील. यानंतरचा चेंडू असणार आहे तो क्रिकेटची मेजवानी ज्याला बोललं जातं. फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट फलंदाज. यानंतरचा चेंडू फ्री हिट. फ्री हिट वरती काय घडेल? सुशील स्ट्राइक वरती आहे. वाईटचा इशारा येतोय आमच्यापर्यंत. हा आहे दबाव मित्रांनो. त्या फलंदाजाच्या माध्यमातून 22 धावा धावफलकावरती आहे. 22. सुशीलच्या बॅटमधून जरूर मित्रांनो चौकार पाहायला मिळाला आपल्याला. पंच हॅलो. हॅलो. 2 बॉल झालेले आहेत. दुसरं षटक जरूर मार्गस्थ आहे. 22 धावा धावफलकावरती आहेत. फ्री हिटच्या चेंडूवरती जरूर चौकार आला होता. 4 धावाची मेजवानी जरूर वसूल केली सुशील या फलंदाजाने. आता मात्र गोलंदाजाला कमबॅक करावा लागणार आहे. कशा प्रकारे कमबॅक करेल? ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. फंबलिंग जरूर पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. 1 धाव घेतलेली आहे. इथे मात्र थांबवलं जातं. एकाच धावीवरती समाधान मानावं लागेल.
23 धावा धावफलकावरती आहे. यावेळी देखील पहा क्रिकेटचं ब्रह्मास्त्र जरूर वापरलं जात आहे. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. सीमारेषेजवळून येथील गॅदर करून फेकी केली जाईल. तत्पूर्वी 2 धावा अगदी चित्त्याच्या चपळाईने इथे पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेने धावफलक 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचत आहे. यानंतरचा होणारा सामना असेल VSS सनबोर विरुद्ध कराटे संघ. इनिंग ब्रेकमध्ये तुमचा टॉस केला जाईल. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. सनबोर विरुद्ध कराटे. यावेळी मात्र व्हाईटचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. आणखीन एक एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड केली जाईल. व्हाईट कुठेतरी मात्र गोलंदाजावरती दबाव आपल्याला पाहायला मिळतो या मॅचमध्ये या फलंदाजाचा. कारण फलंदाज तितकाच ताकदीचा समोर आहे आणि त्याला गोलंदाजी करणं गोलंदाजासाठी सोपं काम नसणार आहे. ही तर खरी गोलंदाजी कसोटी असेल जेव्हा तुमच्या समोर एक ताकदवर फलंदाज असतो. त्याला तुम्हाला खेळून काढायचं असतं. तुम्हाला तुमच्या भात्यातील प्रमुख अस्त्र त्याच्या समोर काढायचे असतात. तुम्हाला प्रत्येक बॉलवरती त्याला प्रश्न विचारायचे असतात. त्याच्याकडे त्याचं उत्तर आहे की नाही हे तुम्हाला शोधायचं असतं. एक धाव जरूर धावफलकावरती ॲड केली जाईल. एका धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय 27 या आकड्यावरती. कुठेतरी एक सन्मानजनक धावसंख्या उभारण्याचं काम या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आत्तापर्यंत केलं जातं आहे. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील असेल मयूरसाठी. यावेळी मात्र बॅटच्या रडारमध्ये होता त्याला पाठवून दिले काव कॉर्नरच्या डोक्यावरून आर पार सीमा पार. हा येतोय षटकार. शेवटच्या बॉलवरती चढवला जातोय. हल्ला केला जातोय प्रहार. या षटकारानंतर धावफलक जाऊन पोहोचतोय 35 या आकड्यावरती. माफी असावी 33. स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो. शेवटचं षटक सागरच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाते. 33 धावा धावफलकावरती आहेत. सागरला आता प्रामुख्याने धावा रोखणं गरजेचं आहे. किती धावापर्यंत रोखलं जाईल कारण दोन्ही बाजूने आता फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. एका साईडला आहे सुशील तर दुसऱ्या साईडला आहे मयूर. आता मात्र गोलंदाजीला सागर आलेला आहे. सागरला आपल्या संघासाठी विशाल कामगिरी करावी लागणार आहे. पहिला बॉल सुशील ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल सोडून दिलाय लेग स्टिकच्या बाहेर. व्हाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव 34 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचत आहे. आता मात्र अतिरिक्त धावा जास्त खर्च केल्या जातील का या षटकामध्ये की रोख लावली जाईल. स्पीड ब्रेकर लावला जाईल धावगतीला. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. लीडिंग एज जरूर लागली होती. एक टप्पा यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल जरूर येतोय. डॉट बॉलची सांगता जरूर होते या ओव्हरमध्ये. सागरच्या माध्यमातून अशी गोलंदाजी होणं गरजेचं आहे. या देखील बॉलवरती कुठेतरी दिशा भरकडली जाते. इट इज अ वाईड बॉल. आणखीन एक धाव फलकावरती 35 या आकड्यावरती जाऊन धावफलक पोहोचतोय. एक चांगला चेंडू तर एक खराब चेंडू या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्या संघासाठी पाहायला मिळत आहे. यावेळी बॅटच्या रडारमध्ये होता हुक करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय पहा. एक वाईट एक डॉट तदनंतर वाईट तदनंतर मात्र डॉट. गोलंदाज पण काही कमी नाही. गोलंदाज देखील कमबॅक करण्यामध्ये हुशार आहे माहीर आहे. तो आपल्या भात्यातील प्रत्येक अस्त्र काढण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातोय फलंदाजासमोर. त्याचं उत्तर द्यावं लागेल. यावेळी मात्र फटका जोरकस होता. लॉंग ऑन रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. फेकी केली जाईल. एकाच धावेवरती समाधान मारावं लागेल आणि नो बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. भीमर पद्धतीचा चेंडू. इट इज अ वाईड बॉल. म्हणजे या 2 धावा धावफलकावरती होतील. यानंतरचा चेंडू उघडा डोळे बघा नीट. फलंदाज त्याला सुवर्ण संधी. फ्री हिट. स्ट्रायकिंग एंडवरती मिस्टर मयूर पाहायला मिळेल. फ्री हिटची संधी मयूरसाठी. संधीचं सोनं केलं जाईल का या फ्री हिटवरती. गोलंदाज निघालाय. आडव्या बॅटनं खेळला जातोय. फ्री हिट. पुल केला जातोय. पुल होतोय सक्सेसफुल. फ्री हिटचा उठवला जातोय. फायदा पुरेपूर. चेंडूला पाठवलं जातंय सीमा पार. षटकार. या षटकारानंतर धावफलक जाऊन पोहोचतोय 43 या आकड्यावरती. आता मात्र कुठेतरी महागडं ठरताना षटक पाहायला मिळतंय.
3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 3 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. 3 चेंडूवरती मोठे फटके येतील का? 3 चेंडूवरती 50 पार केली जाईल का? याही वेळी बॅटच्या रडारमध्ये जरूर होता, त्याला पाठवलंय, फेकून दिलंय, सीमा रेषा पार. हा येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार. मयूर ऑन फायर या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आता या षटकारानंतर धावसंख्या उसळी घेते, जाऊन पोचते 49 या आकड्यावरती. या गटामध्ये अर्धशतक लावणारा हा संघ बनेल का? रेणुका देवी चषक 2025 मध्ये यावेळी मात्र क्लासिकल कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. एक टप्पा, सीमा रेषा पार आणि हा येतोय चौकार. वॉट अ स्ट्रोक, वॉट अ बॅटिंग. काय फलंदाजी आहे मयूरच्या माध्यमातून या शेवटच्या षटकामध्ये. अक्षरशः षटकार आणि चौकाराची आतिषबाजी करताना पाहायला मिळतोय आणि या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचतंय 53 या आकड्यावरती. अर्धशतक जरूर संघाचं धावफलकावरती लावलेलं आहे. यराड स्पोर्ट्स यराड संघाने नक्कीच मित्रांनो कौतुकास्पद फलंदाजी पाहायला मिळाली असेल. फुलटॉस बॉल, फटका फसला जातोय की काय? हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येतोय. तुषारकडून होणार नाही, चुकी संपवली जाते. मयूरची खेळी टिपला जातोय झेल. 53 धावावरती डावाची सांगता होते. 54 धावांचं लक्ष असणाऱ्या विजयासाठी. आचरेवाडी वेताळनाथ आचरेवाडी संघासमोर. चला, VSS सनबोर संघ आपला कॅप्टन आणि कराटे 11 आपला कॅप्टन पाठवायचा आहे. प्लीज क्रॉस करायचा आहे. VSS सनबोर संघ कराटे 11 कराटे. जर आपला कोण प्रतिनिधी असेल तर प्लीज टॉस करण्यासाठी पाठवायचं आहे. 18 चेंडूमध्ये 54 धावांची गरज असणार आहे विजयासाठी. लक्ष जरूर मोठं असेल, लेकिन अशक्य असं काही नाही क्रिकेटमध्ये मित्रांनो. तुम्हाला 54 धावाचा जर पाठलाग करायचा असेल तर पहिल्या षटकापासूनच तुम्हाला थोडंसं आक्रमक रूप या मैदानावरती जरूर धारण करावं लागेल. चला मित्रांनो, स्पीडअप घ्यायचं आहे प्लीज, विनंती असेल. कराटे 11 शेवटचा कॉल असेल आपल्याला, प्लीज विनंती आहे. आपला जर एखादा प्रतिनिधी उपस्थित असेल तर टॉस करण्यासाठी पाठवायचा आहे प्लीज. पिंक टी शर्ट कराटे 11 प्लीज, शेवटचा कॉल असेल अन्यथा. अठरा चेंडूमध्ये 54 धावांची गरज असणार आहे विजयासाठी. येणारे 18 बॉल असतील आचरेवाडी संघासमोर. लक्ष मोठं आहे, अशक्य असं नाही मित्रांनो. क्रिकेटमध्ये अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही, अशक्य गोष्ट देखील शक्य झालेल्या आहेत. पंकज आणि तुषार सलामीची जोडी, या जोडीवरती प्रामुख्याने दारोमदार असणार आहे 54 धावाचं लक्ष पार करण्याचं. नाणेफेकला टॉस केला जातो इथे. एका साईडला आहेत सनबोर तर दुसऱ्या साईडला आहेत कराटे. मयूर गोलंदाजी ट्रॅकवरती. फलंदाजीमध्ये बहादर कामगिरी जरूर पाहायला मिळाली होती. कराटे 11 कराटे संघाने टॉस जिंकून प्रथमतः फलंदाजी घेतलेली आहे. सनबोर संघाला विनंती असेल की लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. लेट्स प्ले. पंचांचा इशारा. 54 धावांचा टार्गेट. पहिलाच बॉल
डॉट बॉल जरूर येतोय. पहिल्याच चेंडूवरती फसवलं जातंय, चकवलं जातंय. तुषार या फलंदाजाला मयूरच्या हातामध्ये चेंडू सोपवला आहे. मयूर गोलंदाजी ट्रॅकवरती येतोय आणि अशा प्रकारची गोलंदाजी होणं गरजेचं आहे. प्रत्येक डॉट बॉल हा आचरेवाडी संघासमोर नक्कीच दबावामध्ये ढकलण्याचं काम केलं जाणार आहे, बॅकफुटला ढकलण्याचं काम केलं जाणार आहे. यावेळी मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. नो बॉल. अतिरिक्त एक्स्ट्रा धाव दिली गेली. एका धावेने श्री गणेशा जरूर होतोय. यानंतरचा चेंडू असणार आहे तो तुषारसाठी फ्री हिट, म्हणजे क्रिकेटची मेजवानी तुषारसाठी. आचरेवाडी संघासाठी देखील ही सुवर्ण संधी आहे. या संधीचं सोनं केलं जाईल का? संधीचा फायदा उचलला जाईल का? उघडा डोळे बघा नीट. फ्री हिटचा बॉल, फ्री हिटच्या बॉलवरती चढवला जातोय. हल्ला चेंडूला पाठवून दिला जातोय सीमा रेषा पार आणि हा षटकार. या बॉलची प्रतीक्षा होती तुषारला. जसा आला तसा त्याला पाठवून दिला सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी फ्री हिटवरती 6 धावांची मेजवानी. या मेजवानीवरती ताव मारताना हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावाने धावफलक जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. आता मात्र फटकेबाजी पाहायला मिळेल. फटकेबाजीला सुरुवात झाली आहे. मयूरला मात्र आता काहीतरी वेगळं करावं लागेल. गोलंदाजीवरती आपल्या भात्यातील प्रमुख अस्त्र या फलंदाजासाठी काढावंच लागेल. अकुट टप्प्याचा चेंडू, टॉपेज जरूर लागली होती. घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू जरूर ट्रॅव्हल होतो. एका धावेसाठी डीच्या स्वरूपामध्ये आणखी एक धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड केली जाईल. 8 धावा धावफलकावरती असतील. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. 3 चेंडूचा अजून देखील खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूवरती मोठे फटके येतील का? कोण सत्ता गाजवेल या 3 चेंडूवरती? गोलंदाज की बॅटर? तुषार. तुषार वर्सेस मयूर अशी लढत रंगताना यावेळी मात्र पहा कुठेतरी दिशा बदलली जाते, वेग बदलला जातोय मित्रांनो. कटरचा वापर केला जातोय गोलंदाजीच्या माध्यमातून. डॉट बॉलची सांगता जरूर होते आणि अशी गोलंदाजी होणं गरजेचं आहे. फ्री हिटवरती षटकार खाल्यानंतर मात्र कमबॅक करताना गोलंदाज या मॅचमध्ये, या षटकामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. यावेळी देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कुठेतरी फटका फसले जात आहेत. बॅट आणि बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. आणखीन एक डॉट बॉल जरूर येतोय. प्रयत्न तर जरूर केले जाते तुषारच्या माध्यमातून. थोडासा कानमंत्र दिला जातोय सहकार्याच्या माध्यमातून त्याला. आता त्या कानमंत्राचा काही उपयोग होईल की नाही या मॅचमध्ये आचरेवाडी संघासाठी. 1 बॉलचा खेळ शिल्लक असेल. 5 बॉलचा खेळ झालेला आहे. 1 बॉल बाकी आहे. पहिलं षटक जरूर मार्गस्थ आहे. लास्ट बॉल. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. आणखी एक डॉट बॉल येतोय. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ बॉलिंग. काय गोलंदाजी आहे या पहिल्या षटकामध्ये मयूरच्या माध्यमातून. 1 षटकार जरूर खाल्ला. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत त्या फक्त 8 धावा. आता मात्र समीकरण बदललं जाते. 12 चेंडूमध्ये आता करायचे आहेत त्या 46 धावा. प्रति षटकामागे सरासरी 23 धावांची गरज असणार आहे विजयासाठी आचरेवाडी संघाला. व्हाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव येते. बॉलरना विचारना त्याला. भरत गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळते. पहिल्या वरती व्हाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव जरूर आली असेल टीमच्या ॲडमध्ये. स्लोवर पद्धतीचा चेंडू जरूर होता. इथे मात्र डॉट बॉल आणखीन 1 येतोय. कमबॅक करताना जरूर पाहायला मिळेल. एकेरी दुहेरी धावा रोखण्याचं देखील काम प्रत्येक बॉलवरती केलं जातं क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या माध्यमातून आणि खेळाडूंच्या माध्यमातून देखील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. स्ट्रोक जरूर खेळला गेलेला आहे. 1 धाव जरूर घेतलेली आहे. स्ट्रायकिंग एंडवरती स्लाइड जरूर झालेली आहे क्षेत्ररक्षक, पण 1च धाव. 10 धावा धावफलकावरती आहेत. आता 44 धावांची गरज असेल विजयासाठी. येणारे चेंडू असतील ते अकोट टप्प्याचा चेंडू. इथे मात्र घोषांकी क्षेत्रामध्ये डीच्या स्वरूपामध्ये 1 धाव जरूर टीमच्या टोटलमध्ये ॲड केली जाईल. आता मात्र कुठेतरी ही मॅच अवघड बनत चालली आहे आचरेवाडी संघासाठी मित्रांनो.
पूर्णपणे बॅकफुटला ढकलला गेला आहे हा संघ. याला या बॅकफुटवरून बाहेर काढण्याचं काम इथून देखील होऊ शकतं, पण तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके मारणे गरजेचे आहेत आणि ते फटके या दोन्ही फलंदाजाला खेळावे लागतील. पण मोठ्या फटक्यापासून आत्तापर्यंत पूर्णपणे वंचित ठेवलं गेलेलं आहे या दोन्ही फलंदाजाला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धावचीची नामी संधी. 2+1 म्हणजे या 3 धावा धावफलकावरती ॲड होतील. प्रत्येक धाव घेण्यासाठी धाव जरूर करावी लागते. एकेरी दुहेरी धावाने फारसा फरक पडणार नाही आहे. मोठे फटके येणे गरजेचे आहे आणि दोन्ही फलंदाजांना मोठे फटके मारणं गरजेचे आहे. तुमच्यामध्ये ती ताकद, ती क्षमता जरूर आहे. तुम्ही जरूर सलामीसाठी आलेला आहात आणि तुम्हाला सिद्ध करून दाखवावं लागेल या मैदानावरती. 23 धावा, 14 धावा धावफलकावरती आहेत. 4 बॉलचा खेळ झालेला आहे. 2 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. 14 धावा धावफलकावरती. वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव धावफलकावरती ॲड होईल. तुमच्या टोटलमध्ये 15. कुठेतरी पराभवाच्या छायेमध्ये जरूर वावरताना पाहायला मिळतोय आपल्याला आचरेवाडी संघ. पण मित्रांनो, हे क्रिकेट आहे. तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रयत्न केला तर नक्की यश तुम्हाला प्राप्त होईल आणि तुम्ही विजय देखील या सामन्यामध्ये पण संपादन करू शकता. वाईट आहे ना, वाईट आहे. 15 धावा धावफलकावरती टीमच्या ॲड आहेत. कुठेतरी शांत आणि संयमी क्रिकेट जरूर पाहायला मिळाला. आता मात्र आक्रमक रूप धारण करावं लागेल. शांत क्रिकेट खेळून चालणार नाहीये. इथे मात्र शरीर यष्टीवरती जाऊन आदळतोय चेंडू. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. कुठेतरी फलंदाजाला थोडीशी इजा झाली आहे की काय. समीकरण पूर्णपणे या सामन्याचं चित्र बदललं जातंय. यावेळी मात्र पहा, 1D स्वरूपामध्ये आणखीन 1 धाव येतील. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आहे ती 16. आता मात्र पूर्णपणे सामना बदलला जातोय. 6 चेंडूमध्ये करायचे आहेत. सहा चेंडूमध्ये 38 धावा करायच्या आहेत विजयासाठी. गोलंदाजी ट्रॅकवरती बॉलर सुशीलच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल सुशीलच्या माध्यमातून. 6 चेंडूमध्ये 38 धावा डिफेंड करायचे आहेत. पूर्णपणे सामना येराड संघाच्या बाजूने जरूर झुकलेला तर आहे, पण मित्रांनो काहीही घडू शकतं. हे क्रिकेट आहे. फुलटॉस पद्धतीचा चेंडू स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. बराच वेळ चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली स्वतः येतोय. गोलंदाज झेल मात्र जमिनीला दान केला जातोय. 1 धाव जरूर घेतली जाते. आता समीकरण बदललं जातंय. 5 चेंडूमध्ये करायचे आहेत त्या 37 धावा. नक्कीच मित्रांनो, आपल्याला तिसरा संघ जरूर प्राप्त होईल जो टॉप 5 मध्ये आपली जागा पक्की करेल. स्लोअर पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता होते. पूर्णपणे या सामन्यामध्ये बॅकफुटला पहिल्यापासूनच ढकलला गेला होता. त्यातून मात्र काही उभारी घेता आली नाही आचरेवाडी संघाला. कुठेतरी कचखाऊ कामगिरी म्हणता येईल या मॅचमध्ये या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि खरं या सामन्याच्या विजयाचं श्रेय जर येराड संघालाच दिलं पाहिजे. यावेळी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये. सुशील त्याच्या खाली स्वतः झेल टिपला जातोय. इथे मात्र तुषारला परतावं लागेल माघारी. पहिला गडी गमावला जातोय आचरेवाडी संघाला तुषारच्या माध्यमातून. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळेल. सागर. आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅचची, कारण हा सामना पूर्णपणे येराड संघाच्या बाजूने विजयी झालेला आहे. मित्रांनो, औपचारिकता फक्त बाकी आहे. पण ज्या पद्धतीने येराड संघाने खेळ केला सकाळच्या पहिल्या सामन्यामध्ये आणि दुसऱ्या सामन्यामध्ये, नक्कीच कौतुकास्पद त्यांची कामगिरी म्हणावी लागेल. आणि त्यामुळेच तर टॉप 5 मध्ये त्याने आपली जागा बनवण्यामध्ये यश जरूर संपादन केलेलं आहे. आणि अशा प्रकारची कामगिरी जेव्हा तुम्ही करणार त्यावेळा विजयश्री तुमच्या संघाच्या बाजूने नक्की झुकली जाणार. तुमचा संघ नक्की विजयी होणार. यावेळी भारत आडव्या बॅटने खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे टिपला जातोय. झेल बॅक टू बॅक. दुसरा गडी गमावला जातोय. सागरला परतावं लागेल. आता मात्र हा गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे. पहिली वहिली हॅट्रिक होईल का श्री रेणुका देवी चषक 2025 मधील.
अशी संधी आकाश या ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स उदवणे संघाच्या गोलंदाजाला चालून आली होती, पण ती संधी काही पूर्ण झाली नाही. या गोलंदाजाला मात्र आता हॅट्रिकची संधी आहे. हॅट्रिकचा बॉल असेल. स्ट्रायकिंग एंडवरती मिस्टर अमित न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आपल्याला. कशा प्रकारे हॅट्रिकचा बॉल खेळून काढतील. पहिली हॅट्रिक होईल का? हॅट्रिकचा बॉल होता लॉंग ऑफ मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाजवळ. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव घेतली जाईल. औपचारिकता फक्त शिल्लक असेल या मॅचची. व्हाईट बॉल +1 म्हणजे या 2 धावा जरूर धावफलकावरती ॲड होतील. ज्या पद्धतीने मित्रांनो हा सामना पाहायला मिळाला गेला, पहिल्यापासूनच यराड संघाने मित्रांनो आपलं वर्चस्व या सामन्यामध्ये आपली दादागिरी सिद्ध करताना आपल्याला पाहायला मिळाली. आणखीन एक डॉट बॉल जरूर येतोय. सामना फिनिश केला जातोय इथे यराड संघाकडून. हार्ड लक बॅड लक म्हणता येईल आचरेवाडी संघ. आपण तिसरा संघ यराड 11 यराड आपल्याला पाहायला मिळाला, जो की टॉप 5 मध्ये दाखल झालेला आहे. मित्रांनो सनबोर संघाला विनंती असेल की आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे.